नमस्कार, मी घनश्याम माने. टॉक विथ द सेलिब्रेशनसाठी एक संवाद दिल से या मालिकेमधल्या आजच्या व्हेरी स्पेशल एपिसोडमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी व्हेरी स्पेशल एपिसोड असं म्हटलं आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का म्हणतो आहे मी. दुसरी गोष्ट तुमच्या आज लक्षात आलं असेल की जागा ही व्हेरी स्पेशल आहे. माणूसही आपल्याबरोबर व्हेरी स्पेशल आहे. आजपर्यंतचे सगळे एपिसोड आपण सेलिब्रेशनच्या फोटो स्टुडिओमध्ये घेतले. आज मात्र एका स्पेशल ठिकाणी एका स्पेशल व्यक्तीबरोबर आपण बोलणार आहोत. स्पेशल ठिकाण यासाठी की याच ठिकाणाहून सर्वसामान्यांचे अकोले तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी चर्चा केली जाते, त्यावर तोडगा काढला जातो आणि तोही काढला जातो एका स्पेशल माणसाकडनं. मी आजच्या एपिसोडमध्ये स्वागत करतो अकोले तालुक्याचे दुसऱ्या टर्ममध्ये आमदार झालेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने विधानसभेमध्ये अकोलेकरांचा आवाज उठवत अकोल्याच्या मतदारसंघातील तमाम लोकांना कधी नव्हे तेवढं सारं काही सरकारच्या माध्यमातून मिळवून देणारे आपणा सर्वांचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार सर. कदाचित साहेबांचा हा पहिलाच इंटरव्ह्यू असावा की जो एकदम मोठा ठरणार आहे आणि तो खऱ्या अर्थाने वेगळा ठरणार आहे. कारण एखाद्या राजकारणाचा इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर ते प्रश्न फक्त राजकारणावर आणि समाजकारणावरच असतात. मात्र सर्व तालुक्याला माहीत आहे की एक माणूस म्हणूनही हा माणूस एकदम आगळा वेगळा आहे. म्हणून आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपण साहेबांशी गप्पा मारणार आहोत. मात्र फक्त किरणजी लहामटे या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत. सर, राजकारणाकडे जायच्या अगोदर आपण तुमच्या लहानपणापासून सुरुवात करूया. तुमचं लहानपण हे कोणत्या गावांमध्ये गेलं, ज्या ठिकाणी आदरणीय ज्यांना सगळा तालुका गुरुजी म्हणून ओळखतो ते आपले पिताश्री यमाजी लहामटे सर यांची ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून बदली असायची त्या ठिकाणच्या प्राथमिक शाळांमधनं आपलं शिक्षण झालं की पहिल्यापासूनच राजूरला झालं? माझा जन्म वांजुळशेत ह्या गावचा आहे. हे माझ्या मामाचं गाव. 24/2/1974 माझा जन्म वांजुळशेतला पहाटे रविवारी झाला. त्याच्यानंतर वडील नोकरीच्या निमित्तानं हिवरगावला होते, हिवरगाव आंबरे. त्या ठिकाणी थोडंसं बालपण गेलं आणि त्यानंतर लव्हाळी गाव. परंतु माझी आजी मवेशीला असताना मी वयाच्या 3 वर्षाच्या दरम्यान मवेशी ह्या गावाला आलो. साधारणतः तिथं 1-1.5 वर्ष राहिलो आणि परत बालवाडीला लव्हाळीला म्हणजे 5 वर्षाचा असताना आणि 5-5.5 वर्षाचा झाल्यानंतर परत मी वांजुळशेत इथं मामाच्या गावाला 1 वर्षासाठी आणि त्याच्यानंतर दुसरीला मी साकीरवाडीला आमच्या आत्या असते तिथं शाळेला गेलो. 4थी पर्यंतचं शिक्षण माझं तिथं झालं. त्याच्यानंतर 5वी ते 7वी अकोल्याला मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. सर्वोदय वसतिगृहाचा मी विद्यार्थी आणि 8वी ते 12वी मी राजूरला सर्वोदय विद्यामंदिरमध्ये शिक्षण झालं. इथं आमचे काका डॉक्टर बुधाजी लामटे यांच्याकडे मी राहायला होतो आणि 12वी नंतर अहिल्यानगर त्या मागचं अहमदनगर तिथं गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय इथे माझं BAMS कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी 2000 साली मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच्यानंतर माझे म्हणजे नंतरच्या काळात मी 2014ला ॲनोरेक्टलचा डिप्लोमा मी पोद्दार कॉलेजमधून मुंबईतून केला. असं माझं शिक्षण झालं. तुमच्या लक्षात आलं असेल की कमळ हे चिखलामध्ये येतं, मात्र ते सर्वात समृद्ध अशा फुलांचं प्रतीक मानलं जातं. ते आपलं राष्ट्रीय फूल म्हणून आहे. तर गरजेचं नाही आहे की तुम्ही एका समृद्ध कुटुंबात जन्माला यायला हवं. गरजेचं नाही आहे की आजूबाजूला तुमच्या सगळा कम्फर्ट झोन असायला हवा. साहेबांचा जन्म हा अकोले तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यामध्ये झाला. लहानपणचं शिक्षणही सगळं खेड्यामध्येच झालं आणि नंतर साहेब नगरला गुणे कॉलेजमध्ये गेले. त्या गुणे कॉलेजविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत.
जे काही मोजके MBBS चे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत तर BMS. तर ते BJ मेडिकल असेल किंवा ग्रँट मेडिकल असेल, आणि जे मोजके कॉलेजेस की जे BAMS चे प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये सरमगड, टिळक आयुर्वेदिक असेल, आणि त्यानंतर गुन्हेच आहे. तर साहेबांचा नंबर गुन्हे कॉलेजला लागला आणि त्याच ठिकाणी साहेबांना मला वाटतं समाजकारणाचे त्याचप्रमाणे राजकारणाचे काही धडे गिरवता आले. जनरली त्यावेळेला जे इलेक्शन्स व्हायचे कॉलेजला साहेब, ते जनरल सेक्रेटरी वगैरे या पदासाठी असायचे. मला वाटतं तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये तुमच्या स्वभावामुळे इतका मित्रपरिवार कमवला की दुसऱ्या वर्षाच्या त्या इलेक्शनमध्ये सहजासहजी तुम्ही मला वाटतं लगेच रिप्रेझेंटेटिव्ह झाला कॉलेजचे. त्याविषयी थोडंसं सांगा. माझा गंगाधर शास्त्री गुन्हे कॉलेजमध्ये प्रवेश झाला आणि त्यावेळेला मी त्या कॉलेजमध्ये दाखल झालो. खेड्यातून गेलो होतो, मनावर बिंबलेलं होतं की कॉलेजमध्ये गेले की रॅगिंग होतीये, त्रास होतोय. आणि मग त्यावेळेला माझा मित्र एक मनोहर शेळके, मी गेलो आणि खरोखर तिथं रॅगिंग सुरू झाली. पण आम्ही थोडंसं खेड्यातून गेलो होतो पण थोडेसे धीट होतो, पहिल्यापासून स्वभाव कुणालाही भिडण्याचा होता. आम्ही तिथं रॅगिंग विरुद्ध काम करायला सुरुवात केलं आणि तिथं आम्हाला एकट्याला कोणी म्हणजे असं एकटा कोणी सामोरं जात नव्हतं. रॅगिंग यायची ते 10-20चा ग्रुप यायचा. त्यानंतर तिथं जिममध्ये एकानं मला थोडंसं आईवरून असं वेगळं बोललं, मी त्याला जिममध्येच मारलं धरून. तो पहिलाच आठवडा होता आमचा. आणि मग तिथं साहजिक एक अरे यानं सिनियरला इंटर्नशिपला जो होता त्याला जिममध्ये फटकवलं. मग तिथं थोडीशी घाबरायला लागले. अर्थात सगळे सिनियर मग आले, मला सॉरी मागवायला लागले. पण ते नंतर माझे मित्र झाले सगळे. का अरे मी पहिल्यापासूनच मग पहिल्या वर्षालाच असं डॅशिंग, मग मोठ्या मित्रांमध्ये बसायचं, कट्ट्यावर बसलो संध्याकाळी का मग 5-25 जणांचा ग्रुप असायचा. असं होत आणि सेकंड इयरला मी ज्या वेळेला गेलो तर माझ्या फर्स्ट टर्मलाच मी थर्ड इयरचा जो विद्यार्थी प्रतिनिधी द्यायचा, GS निवडून तो मी निवडून द्यायला लागलो. तिथला NSS ग्रुप लिडर आहे तो आम्ही निवडून द्यायला लागलो. आणि नंतर मग साहजिक आहे, मी खरं तर आमचे 1.5 वर्षाचं वर्ष राहतं, शेवटला इंटर्नशिप नाही 4.5 वर्षाचं BMS, 1.5 वर्षाची 3 वर्ष, मग 1 वर्ष इंटर्नशिप. तर सेकंड इयरला परीक्षा सोडून मी त्यावेळेला विद्यार्थी प्रतिनिधी झालो. सगळेजण म्हणायला लागले की यावेळेला मला तात्या म्हणायचे कॉलेजमध्ये, तात्या तुला काम करायचंय म्हणा, म्हणजे GS व्हायचंय. मी GS झालो. आणि म्हणजे असा पहिला मी तिथला कॅन्डिडेट विद्यार्थी आहे की NSS प्रतिनिधी मी आहे, GS जनरल सेक्रेटरी पण मी आहे, युनिव्हर्सिटी प्रतिनिधी पण मी आहे. आणि तिथं NSSचा ग्रुप लिडर मी 2दा झालो. म्हणजे मी सरांचा सगळ्यात आवडता विद्यार्थी होतो. मी कधी ओरलला जर गेलो तर मला फक्त विचारलं जायचं, ओरलला अभ्यासाचं सोडून काय ते भंडारदऱ्याचं पाणी कसं सुटणार, मग ते कसं तिकडलं भातं असतात आणि काय त्या फोपसंडीला सूर्य येऊ म्हणजे शिक्षकांचा मी आवडता विद्यार्थी. अशी सगळी माझी तिथं प्रतिमा होती. तिथंही एकदा सरांनी सगळ्यांनी ठरवलं की दिवसा गॅदरिंग घ्यायची. तर मी त्यावेळेला त्या सगळ्यांना विरोध केला, कारण रात्रीच्या वेळेला बाहेरच्यांचा त्रास होतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यावेळेला नाही, म्हटलं घेतली गॅदरिंग तर सहकार सभागृहात संध्याकाळीच घ्यायची, नाहीतर तुमची गॅदरिंग इथं होणार आणि आमची सहकार सभागृहात संध्याकाळी होणार, असं सगळं हे. आणि तिथं विशेष म्हणजे प्राचार्य वाकडे, त्यांचा मुलगा माझा मित्रच होता. दिवसा मी भांडायचो आणि संध्याकाळी चहा घ्यायला परत त्यांच्या घरी जायचो. म्हणजे असं. आणि वाकळे सर म्हणजे एक बाप माणूस होता, जो त्या नगर शहरात नगरसेवक म्हणून राहिलेला. आणि मी ज्या वेळेला माझी कॉलेज पूर्ण केलं, इंटर्नशिप, तर मला त्यांनी जाणीव करून दिली की किरण, अरे तुझ्यात खूप गट्स आहेत, तू खरं तर ठीक आहे हॉस्पिटल काढशील, चालवशील, पण तू राजकारणात उतरला पाहिजे, तू तुझ्या समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण तिथे ABCच्या प्रश्नासाठी मी खूप मोठं आंदोलन केलं होतं. विद्यार्थी कृती समितीतूनही मोठं आंदोलन केलं होतं. हे असं सगळं. त्यावेळेलाच डॉक्टर अजित नवले पुण्यातून नेतृत्व करीत होते, संदीप कडलक मला वाटतं कोल्हापूर सोलापूर तिकडून नेतृत्व करत होता, आणि मी नगरमधून नेतृत्व करत होतो. तर असं त्या काळातही एकदम चांगलं, म्हणजे कॉलेजमध्ये
जर एखादा प्रसंग घडला आणीबाणीचा तर किरण लामटे तिथं 100% उपस्थित पाहिजे. एकदा बाहेरच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या प्राचार्य आणि तिथल्या म्हणजे फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती आणि ते एकानं मुस्लिम समाजाच्या पोरानं तो पटका बिटका घातलेला, डोक्यावर टोपी आणि तो येतोय, तर त्याच्यावरती अचानक एका गुंडानं अटॅक केला तिथं आणि त्याच्यानंतर त्याला वाकळे सर म्हणून वाचवायला जात आहे तर त्या हॉकीची स्टिक त्यांच्यावर उघडली आणि त्यावेळेला आम्ही अशी जेवणाला बसलेलो होतो सगळे. मी पहिली ताट फिरकून मारली, सगळ्यांनी ताटा मारल्या, त्या गुंडाचा पाठलाग करायला सगळ्यात पुढे आम्हीच होतो, मी आणि मनोहर शेळके. म्हणजे असे कितीतरी प्रसंग. एकदा कॉलेजमध्ये भांडणं झाली तर निम्मा अर्ध कॉलेज आम्ही दोघांनी धुतलो होतो, एकमेकाच्या पाठीला पाठ लावून उभं राहिलो आणि अख्खं कॉलेज टोलावून काढलं, जो पुढे येईल तो वाजवाय. म्हणजे तिथं अभ्यास केला, मित्र जमवले, आजही ते मित्र कायम आहेत. आणि एक खरं तर राजकारणाचं बाळकडू घरी तर होतंच वडिलांमुळं, पण तिथं थोडं सिद्ध करायला भेटलं आणि नंतर येऊन मी 2000ला माझी प्रॅक्टिस सुरू केली. 7 ऑक्टोबर 2000ला मी प्रॅक्टिस सुरू केली. सरांनी आत्ता ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, त्यामध्येच आपल्याला सगळ्यांना कळतंय की संघटन कौशल्य हे उपजत सरांकडे होतं आणि त्याला ग्राउंड मात्र गुन्हे महाविद्यालयामध्ये सरांना मिळालं. त्या ठिकाणी सरांची नेतृत्व क्षमता सगळ्यांच्या लक्षात आली आणि जुन्या काळी सर जवळजवळ बरेचसे कॉलेजेस हे त्या प्राचार्यांच्या नावानेच ओळखले जायचे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व ते होते, त्यांनी अनेक जणांना इन्स्पायर केलं. तसंच सरांना वाकळे सरांनी इन्स्पायर केलं. तिथनं आल्यानंतर सरांनी सांगितलं की राजूरमध्ये सरांनी प्रॅक्टिस चालू केली. सर कोणतं साल होतं ते? 2002. 7 ऑक्टोबर 2000 दसऱ्याचा दिवस होता, त्या दिवशी मी प्रॅक्टिस. 2000 साली ज्या वेळेला सर तुम्ही राजूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला एक जनरल प्रॅक्टिशनरसाठी सुद्धा प्रचंड आव्हानं राजूरमध्ये असतील, तर कोणत्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी रुग्णसेवा करायला लागली? ॲज अ जनरल आपण विचार करूया, तुम्ही किंवा तुमच्या बरोबरीचे इतर जे मेडिकल प्रॅक्टिशनर असतील त्यांच्या समोरची आव्हानं कोणती होती? म्हणजे आपण 2 स्वरूपात बघूया की एक डॉक्टर म्हणून तुमच्या पुढची आव्हानं काय होती आणि पेशंट्स पुढे सुद्धा बरेचसे आव्हानं असतील खेड्यातून येणारे, तर ते कशा प्रकारचे होते? इंटर्नशिप पूर्ण केली आणि प्रॅक्टिस टाकायचं ठरवलं. सुरुवातीला मी ज्या दिवशी उद्घाटन करायचं त्यावेळेला 10-12 दिवस अगोदर तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांना भेटायला गेलो आणि त्यांना मी विचारणा केली की तुम्ही खरंच उद्घाटनाला येणार आहेत का? ते म्हणे असं काय विचारतोय तू? नाही म्हटलं, येणार असेल तर नाव टाकणायला. मला माझ्या वडिलांनाही थोडंसं वेगळं वाटलं आणि त्यांना नाही म्हणे येणार आहे. आणि ते त्या उद्घाटनाला आले. त्यावेळेला माझ्या कॉलेजचे प्राचार्य होते, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते. विशेष म्हणजे त्यावेळेस नुकतीच नाशिक युनिव्हर्सिटी झाली होती, नाशिक युनिव्हर्सिटीचे डीन आले, आरोग्य विद्यापीठ. हो. तर हे सगळी मंडळी आली, उद्घाटन झालं. पण मला गव्हर्नमेंट सर्व्हिस त्यावेळेला सहज भेटत होती. मला माझ्या नंतरचे कॅन्डिडेट गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले, पण मी ठरवलं होतं. माझे काका जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते त्यांची पण इच्छा होती का तू गव्हर्नमेंट सर्व्हिस कर, या फंद्यात पडू नको. त्यावेळेला मधुकर पिचडांनी मला सल्ला दिला होता काय बाबा गव्हर्नमेंट सर्व्हिस तुला करायला काय अडचण आहे. पण मी त्यांना सांगितलं नाही, मला प्रॅक्टिस करायची. त्याच्या मागची 2-3 कारणं होती की मी इंटर्नशिपला असताना इथं राजूरला पण होतो आणि आमचे चुलते राजूरमध्येच प्रॅक्टिस करत होते आणि सर्व्हिस पण करत. तर इथल्या आरोग्याच्या नीड्स काय आहेत या मला माहीत होत्या, गरजा काय आहेत आणि त्यातून आलो. म्हणजे इथं येण्यामागचा माझा उद्देश सरळ असा होता की सामाजिक कार्य पण करता येईल आणि प्रॅक्टिस पण करता येईल. त्यावेळेला अशी अवस्था होती की साधं रक्त कुणी तपासत होतं, म्हणजे रक्तगट सुद्धा तपासत नव्हता, HB कुणी तपासत नव्हतं. लोक तयारच होत नव्हते. म्हणजे क्लिनिकली पाहायचं डोळ्यांवरून किती HB आहे, ट्रीटमेंट चालू करा. जीभ पाहायची, टायफॉइड आहे का, ट्रीटमेंट चालू करा. कावीळ पाहायची, जीभ किंवा लघवी पाहून किंवा डोळे पाहून कावीळ डिटेक्ट करायची आणि त्याच्यावरती. म्हणजे असा तो काळ होता. प्रिस्क्रिप्शन लिहिलं तर कोणी 5 पैसे देत नव्हतं. प्रिस्क्रिप्शनला त्यावेळेला काही लिहिण्याला काही महत्व नव्हतं. तुम्ही गोळ्या दिल्या तरी डॉक्टरला फीस कोणी देत नव्हतं. इंजेक्शन दिलं तर तू 10 रुपये घे किंवा 20 रुपये घे. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली
तर पहिल्यांदा मी प्रिस्क्रिप्शन 10 रुपये आणि 20 रुपये इंजेक्शननं मी त्यावेळेला प्रॅक्टिस, डिलिव्हरीला काहीतरी 500-700 रुपये त्यावेळेला हे व्हायचं. विशेष म्हणजे मी गायनॅकची प्रॅक्टिस करायचो, कारण माझा तिथं हातखंडा होता. मिश्रा म्हणून गायनेकोलॉजिस्ट होते नगरमध्ये, त्यांच्याकडे मी बरेच वर्ष प्रॅक्टिस केली होती. तिथं DM कार्डिओलॉजिस्ट जे आहेत बापू खांडेकर, त्यांच्याकडे पण खूप चांगली प्रॅक्टिस केली होती. त्याचबरोबर पेडियाट्रिशियन देशपांडे यांच्याकडे माझी खूप चांगली प्रॅक्टिस होती. म्हणजे मी सगळ्या याच्यातून बऱ्यापैकी परिपक्व होऊन इथं आलो होतो आणि मग प्रॅक्टिसही खूप चांगली सुरू झाली. आणि म्हणजे त्यावेळेला मी आतापर्यंत मी उधारीची वही कधीच लिहिली नाही. का जे देईन त्याची घ्यायची, ते नाही आले ते सोडून दिले. पण लोक कितीतरी वर्षानं मला म्हणाले की साहेब तुमचे हे पैसे राहिले. आणि खूप चांगला पहिल्या दिवसापासून मला इतका चांगला प्रतिसाद भेटला. मला आठवतंय की मी एकदा साधन नव्हतं, तर मी एकानं मला मोटरसायकलवर नेलं व्हिजिटला. त्यानं मी पेशंट तपासतोय, सलाईन संपतोय तोपर्यंत निघून गेला. आता यायचं कसं, तर मी एका जीपच्या टपावर बसून आणि मग मी राजूरला आलो. एकदा आठवतंय की एक पेशंट, त्याला थंडी ताप येत होता, काहीच साधन नाही. माझ्याकडे तर काय मोटरसायकल वगैरे काय नव्हतं. माझा सुरुवातीला डबा घरून यायचा, तो सकाळी डबा खायचा आणि तो संध्याकाळी डबा खायचा. नातेवाईकांकडून त्यावेळेला इंजेक्शन डिस्पोजेबल भेटत नव्हतं, ते स्टरलाइज करून घेऊन यायचं उकळून. तर ते नातेवाईकांकडून उकळून आणायचं, अशी सुरुवात. नंतर मग स्टोव्ह आला, लाईटची शेगडी आली, मग नंतर स्टेप बाय स्टेप गॅस आला, असं सगळं. आणि त्यावेळेची अशी प्रॅक्टिस, माझ्याकडे गाडी पण नव्हती. तर एकदा मी ट्रॅक्टरवरती व्हिजिटला गेलेला आठवतं. ट्रॅक्टरवर बसून गेले, इंजेक्शन दिले, सलाईन दिलं, परत निघून आलो. गावाकडे होतो तो एकदा असंच पाऊस सुरू झाला, जुलाब उलट्याची साथ होती. असं दुर्गम भागात गेलो मी पायी ओढ्यातून. मग ती घोंगडी डोक्यावर, एकानं माझी बॅग धरलेली. मग मी गेलो त्या बत्तीच्या याच्यामध्ये, मग ते मी स्काल्प लावला, मग सलाईन चालू केलं, रात्रभर सलाईन दिलं. सकाळी निघालो तर ते घरी म्हणे मग आमच्याकडे काही पैसे नाही आहेत, नंतर देऊ. मी त्या याच्यात निघून आलो. म्हणजे असं सगळं हे पाहिलं एकदा. म्हणजे असे कितीतरी प्रसंग आहेत. आणि त्यावेळेची प्रॅक्टिस, पेठेच्या वाडीला जुलाबाची साथ आली होती, त्यावेळेला तिथपर्यंत नीटचा रस्ता नव्हता. माझ्या आधी एक डॉक्टर पोहोचला होता, तो पेट्यावर गेला होता. पेटा म्हणजे नदीतून पेटारं टाकायचं, त्याच्यावरती मग एक माणूस, त्याच्याबरोबर त्या पेटाऱ्यात तो दुसरा माणूस बसलेला. म्हणजे इतकं अवघड परिस्थिती होती. आणि त्या काळामध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिस मला आठवते पहिल्या महिन्यामध्ये काहीतरी 18 का 20 हजार रुपये मला त्या काळात भेटले. नंतर मग असं सुरू झालो. आणि पहिलं म्हणजे अकोल्यात राजूरला इंट्राकॅथ वापरणारा पहिला डॉक्टर मी. नंतर सगळे प्रॅक्टिशनर तर बाकीचे सगळे चांगले होते. आणि 2001ला रंगपंचमीचा दिवस होता आणि सगळे जण रंगपंचमी आमचे डॉक्टर खेळत आले. आणि त्या दिवशी माझ्या दवाखान्यात, तोपर्यंत आमचं बाकीच्या डॉक्टर मंडळींशी इंटररिॲक्शन किंवा कुठलं कम्युनिकेशन नव्हतं. आणि मग त्या निमित्तानं नंतर आमच्या डॉक्टरांचा एक खूप मोठा ग्रुप तयार झाला. नंतर काळ बदलत गेला. 2003-4ला तर मोबाईल आला. तोपर्यंत मोबाईल नव्हता आपल्याकडं, तोपर्यंत टेलिफोन होता. तर आणि 4ला मोबाईल आला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये लॅब आली. नंतर मग हे सगळं सुरू होत असं नाही तर सुरुवातीला HB पण आम्हीच चेक करायचो, ब्लड ग्रुप आम्हीच चेक करायचो, असं सगळं. कारण मी आता DM कार्डिओलॉजिस्टकडे होतो. मी ECG मशीन पहिल्यापासून आणलं होतं. म्हणजे इथं ECG काढून बऱ्याच जणांचं हार्ट अटॅकचे पेशंट, त्यावेळेला त्याला हार्ट अटॅक आला हे माहीत व्हायला संगमनेरला जावं लागायचं. त्याच्यातच बरेच जण जायचे. तर त्या वेळेला मी म्हणजे इथं मी स्नेक बाईटचे अँटी स्नेक व्हेनम सिरम ठेवत होतो माझ्या मेडिकलमध्ये. मी OPPचे पेशंट पाहायचो. माझ्या नॉलेज म्हणजे डिग्रीपेक्षा मी खूप पुढचं काम इथं करतो. ऑपरेशन थिएटर पहिलं माझ्याकडे मी चालू केलं. शिजर बिजर हे सगळं चालू केलं. आणि आज मला आनंद वाटतोय की त्यावेळेला अकोल्यात पण MD मेडिसिन डॉक्टर नव्हता. म्हणजे आपण वैद्यकीय दृष्ट्या खूप मागासलेले होतो. आज मला आनंद वाटतोय की MD मेडिसिन, MS आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत.
अजून राजूर त्या पट्टीत एवढं नाही, पण त्या पट्टीत आता रस्ते चांगले झाले त्यामुळं होतंय आता पेडियाट्रिशियन कमीत कमी अकोला राजूरमध्ये पण आहे. तर आता त्या पट्टीत वैद्यकीय सेवा आपली बऱ्यापैकी 70-80% सुधारलेली. सरांनी आता 2-3 शाखांचा या ठिकाणी उल्लेख केला. सर तुम्ही गायनॅकमध्ये पण काम केलंय हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आदिवासी भागाचा जर विचार केला तर तिकडं नंदुरबारचा भाग असू द्या किंवा आपला हा दरा पालघर डहाणू वगैरे असू द्या, त्या ठिकाणी गायनॅकचा प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट जे बाळं जन्माला येतात तर त्यांचा प्रॉब्लेम, ह्या 2 बाबतीमध्ये जुन्या काळामध्ये तर 100% इग्नोरन्स होता. तर त्यावेळेला मग गायनॅकची परिस्थिती कशी असायची? आपल्या भागातल्या स्त्रिया या आयांकडनंच घरीच बाळंत होणं हे एक, आणि त्या 9 महिन्याच्या काळामध्ये त्या तुलनेनं जास्त स्वतःची काळजी घेतलेली नाही, पर्यायानं ते पोषण मुलांनाही झालेलं नाही आणि मग कुपोषित बालकं जन्माला येणं हे त्या वेळेला बऱ्यापैकी असावं असं मला वाटतं. 100% त्यावेळेला आम्ही जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तर पहिली गोष्ट स्पेशलायझेशन वगैरे आपल्या इकडलं लोकांना माहीतच नव्हतं का बा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वेगवेगळं असतो, लहान मुलांचा अस्थिरोग डॉक्टर वेगळा वेगळा असतो. शिकलेला नाही, पण खेड्यातल्याला जनरली डॉक्टर आणि त्यावेळेला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पण खेड्यात खूप होता. तर त्या पहिली सुईन म्हणायची, आपण तिला दाई म्हणतो, सुईन पहिलं काही झालं तर डिलिव्हरीसाठी त्या दाईंकडं किंवा सुईनीकडं लोक जायचे. मग त्या आमच्या भगिनी तिथल्या खूप ट्रायल दिलेले असायचे, खूप प्रयत्न, मग तिच्याकडून नाही झालं तर मग डिलिव्हरीसाठी डॉक्टरकडे यायचं. मग आल्यानंतर ते रिस्क घेऊन करायचं. तिथं आल्यानंतर त्यांनी काय रक्त तपासलेलं नसायचं आणि इथं बाकीचे कोणी रक्त, मग आपण रक्त तपास कधी कधी 5 HB, किती 5 HB, 3.5 HBचं मी इथं बाळ बाहेर पडतंय आणि तिला काय करणार काय बरं. त्याच्यानंतर जर रक्तस्राव झाला तर ती कोम्यात जाऊ शकते. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये गायनॅकची प्रॅक्टिस केली. सगळ्यात रिस्क प्रॅक्टिस असेल तर गायनॅकची आहे, स्त्रीरोगची. आणि अशी म्हणजे आपल्याकडं 10 ना 11चा HB असणारी महिलाच सापडत नाही, 8-9. आता मला आनंद याचा आहे की त्यावेळेच्या डिलिव्हरी 90% ह्या दाईंकडे व्हायच्या, 10% डिलिव्हरी इथे यायच्या. त्याच्या शिजरला कुणीच जायला तयार व्हायचं नाही. आणि मग त्या काळामध्ये बळच जर ट्रायल देऊन जर बाळ जन्माला आले तर ते क्राय म्हणजे रडत नव्हतं, रडलं नाही तर ते मग रिटार्डेड. माझ्याकडे असा प्रसंग कधीच आला नाही, पण मग त्यात मेंटली रिटार्डेड होण्याचे चान्सेस खूप असायचे. तर ह्या सगळ्या दाई बी त्यावेळेचा जो परिस्थिती, सोनोग्राफी नव्हती, सोनोग्राफी नंतर समजा अकोल्यात सोनोग्राफी आली नाही तर संगमनेरला सोनोग्राफीला जावं लागायचं. आता त्याचा फायदा आता किती पुढे राहिलाय बघा की शक्यतो कुपोषणाचा दर खूप कमी झाला. आणि त्यावेळेला लो वेट बर्थ बेबी म्हणजे कमी वजनाची जन्मणारी बाळं, कमी दिवसाची जन्मणारी बाळं खूप प्रमाण असायचं. डिलिव्हरीमध्ये दगावणाऱ्या मातांचं प्रमाण खूप असायचं. आता तो सगळं बदललंय. आता चुकून घरी डिलिव्हरी होते, म्हणजे शासनानं तेवढा अवेअरनेस आणलाय लोकांमध्ये, डॉक्टरांनी आणलाय. आता दायाच नाही तर पहिल्या ठरलेल्या दाया राहायच्या आणि त्या दाया तशा नाही करायच्या, त्या स्वतः त्या महिलेला घेऊन यायच्या आमच्याकडं आणि त्या इतक्या ट्रायल द्यायच्या आणि त्या वयानं आमच्या खूप, म्हणजे ती आजी 70 वर्षाची असायची, 60 वर्षाची असायची. आमचं वय प्रॅक्टिसच्या वेळेला साधारणतः 25, 27, 28 वय. आणि त्यावेळेला त्या सांगायच्या असंच करा, तसंच करा, तेलाचं बोळा द्या, अमकं करा, तमकं करा. म्हणजे एवढं सगळं बेकार परिस्थिती होती तेव्हाची. ती सगळी परिस्थिती आता बदलली आहे. आता खूप चांगलं म्हणजे हे आहे. आणि आता महिला पण स्वतःबद्दल अवेअरनेस वाढलाय, त्यामुळे HB किमान 9, 9.5चा तरी असतो. नाहीतर त्या काळातली परिस्थिती, एक तर त्या FSAPच्या सरकारी गोळ्या भेटायच्या, लोक खायच्याच नाही महिला. एक वेळेला त्या कॅल्शियम लागला का ते मुरुम खायच्या, पण हे खात नव्हतं, गोळ्या खात नव्हत्या. आणि रक्त तपासून घेणं तर फार दूरची बात. पण आज हे सगळं बदलतंय. अंधश्रद्धा खूप होत्या आणि यातून आजचा काळ खूप खूप असा बदललाय. आता आनंद आहे की सोनोग्राफी अकोल्यामध्ये आहे, गायनॅकोलॉजिस्ट आहेत, इकडेही ऑपरेशन थिएटर झालेले आहेत, सिझेरियनच्या सुविधा झाल्या आहेत, सरकारी दवाखाने पण चांगले प्रिपेअर झाले. तर मला वाटतंय त्या काळात आणि आताच्या काळात काळ किती प्रचंड, 2000 ते 2010 पर्यंत काळ हा प्रचंड बदलला. सर तुम्ही आत्ता आरोग्याशी संबंधित अंधश्रद्धांबद्दल बोललात,
तर आपण एक थोडक्यात दुसरी एक गोष्ट त्या संबंधित घेऊया की या भागात स्नेक बाईटचं प्रमाण हे बऱ्यापैकी असायचं आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुम्ही ते अँटीव्हेनम वापरायचे या ठिकाणी. ही एक फार चांगली गोष्ट होती. बऱ्याचदा ते सरकारी हॉस्पिटलसुद्धा अवेलेबल असत नाही. मात्र त्या काळामध्ये स्नेक बाईट्सवर सुद्धा अंधश्रद्धेचा भरपूर पागडा असायचा. लोक इकडे यायच्या ऐवजी कुठंतरी एखाद्या भक्ताकडं नेणं, कुठंतरी मंदिरामध्ये नेणं किंवा मग घरीच काहीतरी उपचार करत बसणं, त्यात एकदा बऱ्यापैकी बदल व्हायला लागला आहे का? तो एक अवेअरनेस आला आहे का सरपंचच्या बाबतीमध्ये? 100%. त्यावेळेला परिस्थिती काय होती, साधनं कमी होती, रस्त्यांच्या अडचणी होत्या आणि पहिली गोष्ट पैसा पण, सरकारी योजना पण कमी होत्या. मग त्यावेळेला काय व्हायचं, रात्री जर साप चावला तर लोक काय करायचे, ह्या देवऋषाकडे जा, ह्या भक्ताकडे जा, हे गावठी औषध खा आणि मग सकाळपर्यंत उशिरा झालेला असायचा. आता कोब्रा बाईट आहे समजा, नाग आपल्याकडे त्याचं प्रमाण हा, तर त्या इतकं नाही पण बऱ्यापैकी आहे. जर तो नाग चावला तर तुम्ही साधारणतः अर्ध्या तासात 1 तासात तुम्हाला ट्रीटमेंट लवकर भेटली गेली पाहिजे. तुमचा घोणस सारखा, मण्यार सारखा साप चावला तर त्याला कमीत कमी 3 तासाच्या आसपास ट्रीटमेंट भेटली पाहिजे. त्याची लक्षणं उशिरा पण ती पण जहरीली आहेत. पण मग याच्यात काय व्हायचं की त्यावेळेला म्हणायचं एक लहऱ्या चावला आणि दिवसाची पहिली तिरीम पडली का मग त्याची तो तिरीमच्या आत कुठंतरी देवऋषाकडे जायचं म्हणून हे रात्रभर फिरत बसायचे. ऑलरेडी तोपर्यंत विष इतकं आणि लोक इतके म्हणजे काय म्हणावं, पायी पायी चालायचं, झोळीत पण नाही, साप चावलेला आहे. मग ती ब्लड सर्क्युलेशन वाढायचं, आमकं व्हायचं तमकं व्हायचं. म्हणजे मी असं एक पेशंट पाहिलं की मी नुकतीच काहीतरी बोलेरो गाडी घेतली होती आणि त्या पेशंटला मला घरी न्यायला म्हणे कोपऱ्यात हे झोपलंय, म्हणजे डुललंय म्हणे. कशामुळं? नमाज, मुस्लिम बांधव होता म्हणे, नमाजवरून आला आणि हे काय झालंय. मी त्याला त्याला पाहिलं, अरे म्हटलं याला तर साप चावलेला दिसतोय. म्हणजे मी सेन्स त्यांनी सांगितलं पण नाही, पण माझं मी एवढे पेशंट किंवा एवढा अनुभव होता. तर ते म्हणे हा म्हणे त्या कोपऱ्यात एक साप मारला म्हणे, आम्ही सकाळी हे केला. त्यांना म्हटलं उचला लगेच. त्याला बहुतेक घोणस चावलेला होता, त्याला नेला, तो वाचला. एकदा मी तसंच वांजुशेत गावाला गेलो, तिथं एकानं सांगितलं होतं की काय नाही, ते म्हणे पाल्यात झोपलेला होता आणि हे म्हणे बाहेरचे आहे काहीतरी. अरे मी त्याला पाहिलं, म्हटलं हे घरडा लागला, याला डोळे उघडत नाही, टोसिस डेव्हलप झालाय, म्हणजे डोळे लोंबलेत. म्हटलं याला साप चावलेला आहे. आणि तिथलं तर ते एका देवऋषानं सांगितलं होतं का म्हणे याला काय नाही, बाहेरचं झालेलं. मी म्हटलं उचलं. माझ्याच व्हॅन गाडी होती त्यावेळेला, कळसचा तो पूल नव्हता, छोटा पूल होता, त्याच्यावरून पाणी, मग त्याला बायपासनं नेलं आणि त्याला वाचवलं. तसंच एकदा त्या वांजुशेच अजून दुसरं एक पेशंट आलं होतं. इकडं मी डिलिव्हरीचं पेशंट पाहतोय, तिचं बाळ बाहेर काढून ठेवलंय आणि इकडे ह्या पेशंटला याच्यात जायला लागलाय, कॉमेत जायला लागलाय. त्याच्यात इन्क्युबेट करून कसं तरी पळवलं, घनकुटी सरांना अकोल्यात बोलवलं, ते घेऊन संगमनेर. म्हणजे इतकं भयान परिस्थिती होती. फक्त त्या परिस्थितीची काय, त्याच परिस्थिती जन्माला आलो त्यामुळे कुणाला जाणीव नव्हती. आज मात्र साप चावला की लोक लगेच दवाखान्यात येत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. घोणस मध्ये एक झाला बोट्याकडं, तिकडे एक प्रकार ब्राह्मणवाड्याच्या तिथं कुठंतरी झाला, तर त्या भगिनीला पहिला पण घोणस चावला होता आणि तिला काही झालं नाही, म्हणजे उशिरा त्याचं हे आलं. तिनं दुसऱ्या वेळेस त्याच्यात सरळ दुर्लक्ष केलं, ती बिचारी डेथ झाली. खरं तर सर्पदंश चावल्यानंतर कोणता असो, पॉयझनस असो, नॉन पॉयझनस असो, तुम्ही दवाखान्यात गेलं पाहिजे. सरकारी दवाखान्यात जा, नाहीतर प्रायव्हेट हॉस्पिटलला जा, तिथं सगळ्या सुविधा आहेत. आणि आज आरोग्य सुविधा ही पहिल्यापेक्षा स्वस्त झाली. पहिला हार्ट अटॅक आला तर त्याला कमीत कमी 3-3.5 लाख लागायची. आज तुम्हाला पार तुमची अँजिओग्राफी 5,000 होती, अँजिओप्लास्टी 50,000, ती सरकार फुकट करतंय. स्नेक बाईटसाठी पण सरकारनं कितीतरी स्कीम दिल्यात. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत सरकारनं खूप साऱ्या योजना दिल्यात आणि लोक पण त्याचा फायदा घेत आहेत. आदरणीय साहेबांचं हे वेगळं रूप जे ह्या पंचकृषीला माहीत होतं, मला वाटतं ॲज अ फिजिशियन, म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला स्पेशालिस्ट माहीत होते, परंतु आपण लहान असताना फॅमिली डॉक्टर सगळा तोच ऑर्थोपेडिक असायचा. म्हणजे सगळं तेच करायचं. ते सरांनी सुरुवातीच्या काळात इथं केलं. मग सर इतकी छानशी प्रॅक्टिस ज्या वेळेला राजूरमध्ये तुमची चालू होती त्यावेळेला मला वाटतं, मला साल आठवत नाही, पण आपले पिताश्री त्यावेळेला उपसभापती झाले, त्या इलेक्शनमध्ये त्यांच्या तुम्ही बऱ्यापैकी काम केलं. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ते इलेक्शन जवळजवळ तुम्हीच लढला असं केलं. मात्र स्वतः व्यक्तिगतरित्या राजकारणामध्ये पडावं
हे ज्यावेळेला तुम्ही राजूर सातेवाडी या दोन्ही गटामधनं उभे राहिले त्यावेळेला सगळ्यांना कळालं की हा जो तरुण आहे हा राजकारणाला योग्य असा आहे. मात्र तुम्हाला पहिल्यांदा फिलिंग अशी कधी वाटली की मला या सक्रिय राजकारणात यायचं आहे, आणि काय यायचं हे एम पुढे ठेवून होतं का त्याच वेळेला? काय झालं की सुरुवातीच्या काळाला म्हणजे पिचड साहेब म्हणायचे की माझ्या नंतरचा वारसदार लामटे मास्तर आहे साहेबांमधून म्हणायचे. आणि गुरुजी झपाटल्यासारखं स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून एवढं काम करायचं. मुळेच्या असतील किंवा आढळेच्या असतील ज्या साईड पाहायच्या, पाण्याच्या साईड, टिटवी बिटवी ह्या साईड पाहायच्या, तिथं कागदपत्र उभे करायचे. शाळा ज्या आश्रम शाळा त्या काळात निघाल्या उन्नतीच्या, त्यांच्यासाठी जागा पाहायच्या. म्हणजे असं सगळा गुरुजींचा राबता पहारा आम्ही पाहायचो. आणि मग आम्हालाही वाटायचं अरे आमचे वडील कधीतरी आमदार व्हावेत किंवा हे व्हावेत, मोठ्या पदावर जावेत. परंतु काय व्हायचं की बऱ्याच वेळा गुरुजींवरती अन्याय साईडलाईन केलं जायचं. हा म्हणजे एकदा तर गुरुजींना अध्यक्ष करायची वेळ जिल्हा परिषदेला, आणि अशोकरावांच्या पत्नी वारल्या होत्या. नवीनच विरोधात लढून अशोकराव पिचडांकडे आले होते. पिचड साहेब म्हणे अरे अशोक दुःखात आहे, त्याला ही जिल्हा परिषद अध्यक्ष केलं पाहिजे. तसंही मास्तर जिल्हा परिषद एवढं चालवायची, जिल्हा चालवायची एवढं सोपं नाही. दुसऱ्या वेळेला समाज कल्याणच्या वेळा वैभवरावला हे केलं, गुरुजींना बाजूला केलं. म्हणजे असं काही गुरुजींवरती आणि त्या सभापती इलेक्शनमध्ये गुरुजींचेच मावस भाऊ शरद कोंडार त्यांना इकडं भांगरेंनी गुरुजींच्या अंगावर सोडलं आणि गुरुजी उभे राहिले. पण त्याच्यात जर गुरुजी पंचायत समितीला जर पडले असते तर माझ्या दृष्टीनं मोठा एक अवमान होता माझ्या वडिलांचा. आणि त्यावेळेला भांगरे साहेबांनी नको नको त्या खालच्या स्तरावर प्रचार केला होता. आणि त्यावेळेला मी स्वतः उतरलो, गुरुजी जिंकले, त्यांनाही सभापती पदाचा शब्द दिला होता, तिकडे कैलासरावलाही दिला होता. आणि मग त्याच्यात मी माझ्या स्वभावाप्रमाणे बाह्या सारून पुढे आलो. पण गुरुजींनी सांगितलं की सरळ घरी जा, आणि मी वडिलांची कधीच आवाज्ञा केली नाही. मी घरी आलो त्यावेळेला ते उपसभापती झाले. नंतरचा काळ तो माझ्या डोक्यात खटका बसलेलाच होता. आणि मग मी 2004ला गुरुजींना याच्यासाठी म्हणजे विधानसभेसाठी उभं केलं कम्युनिस्ट पक्षाकडनं. पण त्याच्यात मला वाटलं होतं की गुरुजी इतक्या दिवस राजकारणात आहे, थोडंसं आर्थिकता बरी असेल, लोकसंग्रह तर होता त्यांचा. परंतु त्यावेळेला गुरुजींना प्रचंड मताने हारावं लागलं आणि मी कर्जबाजारी झालो प्रचंड. म्हणजे अक्षरशः माझी अवस्था, मी 5,000 रुपये घेण्यासाठी मी आणि माझ्या मित्रांनी एका मोठ्या नदीत उडी टाकून पोहून गेलो होतो त्या एका व्यक्तीकडं. कारण देणेदार इथे येऊन बसायचे. आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की कालच एकाला ते 5,000 रुपये चहा पिलो, परत आलो. आणि मग ठरवलं का अरे प्रॅक्टिस सोडून आपल्याला पर्याय नाही. मग प्रॅक्टिसमध्ये बसलो, सुरू झालं 2007, 8, 9, 4 नंतर मी बाजूला म्हटलं प्रॅक्टिसमध्ये पैसे कमवायचे आणि नंतर आपण राजकारणात यायचं. म्हणजे हा प्रसंग 12 पर्यंत. 2009ला थोडंसं हे झालं तर त्यावेळेस लोकांकडनं मी एक जनमत चाचणी घेतली. तर लोक म्हणायचे की ह्या वेळेला जर ताळपाडे साहेब आहेत तर आम्ही काही दुसरा उमेदवार पाहणार नाही. 2014च्या मला वाटतं 12ला इलेक्शन झालं त्याच्यानंतर, आणि 12ला जिल्हा परिषद झाली. मी जिल्हा परिषदेला त्यावेळेला काय झालं की वैभव पिचड बिनविरोध होतोय असं मला कळालं. आणि तेव्हा खरं माझ्या डोक्यात सनक बसली की अरे म्हटलं इथं दवाखान्याच्या नीट सुविधा नाही आहेत, ही अशी अवस्था आहे. इकडे गुरुजींसारखे असे कितीतरी प्रामाणिक कार्यकर्ते तुम्ही मातीत तुडवलेत. आणि आज वैभव पिचडांच्या विरोधात मला वाटतं जितेंद्र पिचडांचा तेव्हा देहांत झाला होता. आणि मग वैभव पिचड राजकारणात येणार आणि तो बिनविरोध होणार, म्हणजे याचा अर्थ यांना इथं कुणीच आडवं नाहीये. मी पेशंट तपासता एका त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी भाऊ आता उद्याच बिनविरोध. मी तेवढंच फोन केला त्या संजय वागचौरला, म्हटलं उद्या मनसेकडनं मला फॉर्म भरायचे. आणि मी पहिल्यांदा राजकारणात सक्रिय, त्याच्या आधी मी पिचड साहेबांच्याच जोड्या वाहिल्यात. तिथं मतदानाच्या वेळेला कार्यकर्ता म्हणून काँग्रेसपासून त्यांच्या काम केलं, नंतर राष्ट्रवादीचंही काम केलं. आणि शेवटी नंतर मी त्यावेळेला मनसेकडनं पहिल्यांदा उभा राहिलो आमदार म्हणून आपलं जिल्हा परिषदेला.
त्यावेळेला मी पडलो काही मताने. अजितरावांनी माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट दिला, त्यानं मतं खाल्ली आणि तेवढ्या 2-2.5 हजार मतांनी मी जिल्हा परिषद हारलो. पण बरं झालं का त्यावेळेला मी जिल्हा परिषदेला मनसेकडनं जर जिल्हा परिषद सदस्य झाला असतो तर मी परत त्याच पक्षाला कनेक्ट राहिलो असतो. आणि त्याच्यानंतर मी मनसेचा तालुका अध्यक्ष झालो. 2007ला हे पक्ष स्थापन झाली होती. मला वाटतं 12च्या नंतर जिल्हा परिषद लढल्यानंतर मी तालुका अध्यक्ष झालो. आणि त्याच्यानंतर वैभव पिचड मला वाटतं 2014ला लढले आणि या राजूर गट रिकामा झाला. 2012ला मी त्यांच्या विरोधात लढलो होतो. आणि तो गट रिकामा झाल्यानंतर मी 2014ची निवडणूक खरं तर मी ॲनोरेक्टलचा डिप्लोमा करायला गेलो होतो. त्यावेळेला शांताराम काळे यांनी मला निरोप दिला की तुम्हाला लढलं पाहिजे. म्हणजे माझी मानसिकता तोपर्यंत जिल्हा परिषद लढायची नाही. म्हटलं आता डायरेक्ट विधानसभेला सामोरं जायचं 19ला. पण मला मधीच त्या कोर्समधून मी आलो, परीक्षा दिली आणि इकडं दाखल झालो. त्यावेळेला माझे मित्र दादा तरटे म्हणून ॲनोरेक्टरला मला म्हणे, अरे किरण कशाला हे करू, खरंच तू निवडून ये? म्हटलं अरे हो मी निवडून येईन. मग म्हणे जा तिथं. त्यावेळेला त्यानं मला आर्थिक मदत थोडीशी केली आणि इकडं आलो. इथं अशोकरावांना वाटलं हा मनसे हा काय भाजपमध्ये येणार नाही आणि त्यांनी घाट घातला का तू जर मनसेचं सोडणार असेल आणि कमळावर येणार असेल तर तुला तिकडं मच्छिंद्र धुमाळ, जालिंदर वागचौरे, सीताराम भांगरे हे सगळे होते. मच्छिंद्र धुमाळनी थोडंसं एक पाऊल मागं घेतलं आणि मी कमळावरती 2015ला लढलो. मला आठवतंय का 30 जानेवारीला निकाल लागला होता आणि त्या दिवशी मी राजूर गटातून प्रचंड मतांनी 2015ला निवडून आलो. ही माझी सुरुवात झाली. आणि त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की साहेब आता तुम्हाला मागं पाहण्याची गरज नाही. दुसऱ्या वेळेला मी 2017ला मला इकडं 18 महिनेच भेटले होते, तरी मी 27-28 गावांमध्ये काम केलं होतं. दुसऱ्या वेळेला राजूर गटातून मी रेकॉर्ड ब्रेक सातेवाडी गटातून रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून समोरच्याचं डिपॉझिट जप्त केलं होतं. त्याच्यानंतर मग मी तालुका व्यापायला सुरुवात केली. तिथे मला 2-2.5 वर्ष भेटले. आणि त्यावेळेला मी पूर्ण तालुक्यात मी जिल्हा परिषद जेव्हा निवडून आलो दुसऱ्यांदा तर तेव्हाच मी बोर्ड लावलं होतं, आता लक्ष विधानसभा. आता लक्ष विधानसभा ते बऱ्याच जणांना म्हणजे अशोकरावसह सगळ्यांना ते टोचलं, खटकलं. म्हणजे हे आहेत काही जणांनी अशोकरावांना बोलूनही दाखवलं की अशोकराव आता तुम्ही विधानसभेची स्वप्न पाहायची नाही. आणि मग माझा प्रवास सुरू झाला. मी 2019ला फिरत राहिलो म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याबरोबर कुणी नव्हतं. पण मी म्हणजे ड्रायव्हर नाही, बरोबर फिरायला कोणी नाही, एकटाच 10वे 9वी 5वे काय जे कार्यक्रम सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो. आणि 2019ला मी तिकिटाचा दावेदार झालो. मला घरी जर गेलो, आम्ही आई वडील सगळे भाऊ बसलो तर सणवार असला तर आमचा एकच विषय चालायचा. मी म्हणायचो की आतापर्यंत मी माझं आयुष्य डावावर लावलंय. म्हणजे आलेला माझ्या ओपीडीतला सगळा पैसा मी समाजकारणावर घातलाय, राजकारणावर घातलाय. मी स्वतःसाठी काहीच केलं नाहीये. पण जर ही 2019ची निवडणूक मी तिकीट जरी मला भेटलं नाही, मी रिंगणात आलो नाही तर मी राजकारणातून कायमचा बाहेर पडेन. जर मला तिकीट भेटलं आणि मी हारलो तर मी परत कधी निवडणूक लढू शकणार. आता घरचे किंवा मित्रपरिवार म्हणायचे आता आमच्या हातात काय, तुझा प्रचार कर, तू तिकीट आण. आता तिकीट आणायला बाकीचे सगळे मातबर होते. म्हणजे मारुती मेंगाळ, सतीश भांगरे, भांगरे साहेब, ताळपाडे साहेब, ही सगळे. जेव्हा आम्ही याच्याकडं पवार साहेबांकडे तिकीट मागायला गेलो तर हे सगळे म्हणायचे यांनी सांगितलं होतं का किरण लामटेला सोडून कोणाला तिकीट द्या. पण ते पवार साहेबांना ते हे असं का म्हणतायत. आणि ऑलरेडी त्याच्यानंतरही सुनीताताईंनी सुप्रियाताईंकडं आग्रह धरून त्यांचं तिकीट जवळजवळ फायनल केलं होतं. परंतु अजितदादा आग्रही राहिले आणि त्यांनी मला तिकीट त्यावेळेला भेटून दिलं. 2019ची निवडणूक लढलो. कारण आधीच अजित नवले असतील किंवा सावंतसाहेब असतील किंवा विनयजी असतील, सावंत असतील, यांना दादांनी सांगितलं होतं का तुमच्या मनातला, जनतेच्या मनातला मी उमेदवार देणार आहे. तो दिला. लोकांनी जवळजवळ 1,13,414 मतांनी निवडून दिलं. शेवटच्या क्षणापर्यंत भांगरे साहेबांनी मला किंवा माझ्याकडनं जेवढा
पिचडांचा त्रास झाला नाही मला निवडणूक लढताना, तेवढा भांगरे साहेबांकडून त्रास झाला. मला इलेक्शनचा खर्चाचा हिसाब मागितला. तो मी निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी, म्हणण्यापेक्षा बूथ लागवायच्या आधी तो पोच केला. त्याच्यानंतर माझ्यामुळे विनयजी किंवा बाकीच्या साथीदारांनाही खूप त्रास झाला. आणि मला वाटतंय काहीतरी 21 तारखेला 21 ऑक्टोबर 2019ला मतदान झालं आणि 24 ऑक्टोबर 2019ला निकाल लागला आणि मी 1,13,414 मतांनी विजय झालो. आणि तो दैदिप्यमान विजय म्हणजे त्याचं वर्णन मी करू शकत नाही. पिचड जवळजवळ 57,000 पडले होते, त्यांना 55,000च मतं होती. आणि माझ्यासाठी तो म्हणजे त्याचं वर्णन मी कुठंच करू शकत नाही. आणि ती मला म्हणजे 2015, 17 आणि 19 त्याच्यानंतर आता हा 2024चा विजय तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय की ज्या कारणास्तव पिचड त्यांना पराभव पत्करावा लागला का ते पवार साहेबांना सोडून दादांकडे भाजपाकडे गेले. आणि अर्थात त्यांना एवढे वर्ष सगळं भेटलं होतं. तोच ब्लेम यांनी माझ्यावर करायचा प्रयत्न केला होता, भांगरेंनी, अमितनी किंवा यांनी. पण माझा प्रवासच वेगळा होता की मी पार सुरुवात काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, मनसे, भाजपा, शिवसेना, म्हणजे माझ्या वाट्याला तालुक्यातले पक्ष शिल्लक नव्हते राहिले. त्यामुळे लोकांनी मला माणूस म्हणून स्वीकारलं. मतदारसंघाचा विकास हे प्रथम ठेवलं, पक्ष हे थोडंसं साईड बाय केलं. तर लोकांनी हा विकासासाठी, आणि खरोखर मी जर अजितदादांबरोबर गेलो नसतो तर जर जो 2,500 कोटीचा निधी आणला तो आणू शकलो असतो. अकोल्याचं सुंदर बस स्थानक आहे, बाजारतळ आहे, चालू कारखाना आहे, अकोले शहर किंवा भंडारदरा परिसरातले रस्ते असतील, तिकडं आता तिरडा पाचपट्टा तिकडेही रस्ते सुरू होत आहे, किंवा इकडं कोतुळ परिसरातले रस्ते असतील, पठार, हे काहीच करू शकलो की उपजिल्हा रुग्णालय करू शकलो असतो, MIDC मंजूर केली, हे करू शकलो नसतो. तर एवढं सगळं. आणि दुसरी गोष्ट, निसर्गाने साथ दिली. मुळा परवरा आढळीत कुठेही पाण्याची टंचाई निर्माण होऊ दिली नाही. तर एवढं सगळं का कुठंच आंदोलनं पाण्याची नाही किंवा इतर आंदोलन नाही, एवढं सगळं निसर्गानं साथ दिली, मायबाप जनतेनं साथ दिली, परमेश्वरानं साथ दिली. आणि हा प्रवास आतापर्यंत मी घेऊन आलो. आपण तुम्ही जो उल्लेख केला ना साहेब, त्या सगळ्या विकास कामांकडे आपण जाणारच आहोत. पण ते जे 2019चं जे इलेक्शन आहे ना, त्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. कारण मला माहीत आहे तुम्ही स्वभावाने एकदम प्रांजळ आहात आणि प्रांजळपणाने या प्रश्नाचं उत्तर द्याल की त्या 2019च्या इलेक्शनच्या विजयावर अनेक जणांनी अनेक क्लेम केले की माझ्यामुळं साहेब आमदार झाले, माझ्यामुळं साहेब आमदार झाले, असे अनेक क्लेम केले. मात्र तुमच्यामध्ये तुम्ही त्याचं विश्लेषण कसं कराल की कुणाकुणाच्या सहकार्यामुळं आणि सामान्य, म्हणजे आम्हाला वैयक्तिक हे वाटतं की सामान्य लोकांचा सामान्य उमेदवार म्हणून तुम्हाला ते मतं मिळालेले आहेत, पण हे जे वेगवेगळे क्लेम्स आहेत याला किती जणांचं कसं सहकार्य तुम्हाला त्या काळामध्ये खरोखर लाभलं? पहिलं, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मी जेव्हा पहिली भेट घेतली, पिचड भाजपात गेले आणि मी राष्ट्रवादीत आलो, तर त्यावेळेला मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी मला सुतोवाद केलं की डॉक्टर तुम्ही मतदारसंघात फिरा, तुमचं तिकीट फायनल आहे. तिथून पुढं सरकल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी, मी जेव्हा त्यांना पुण्यात भेटलो आणि त्यानंतर राहुरीत भेटलो, तर त्या राहुरीत त्यांनी मला सांगितलं होतं की सगळा रिपोर्ट तुमचा आहे डॉक्टर साहेब, तुमचं तिकीट फायनल आहे. म्हणजे ह्या दोघांचे पक्के माझ्यावरती उपकार आहेत. त्यानंतर आम्ही ज्या प्रतिज्ञा घेतल्या होत्या तर त्यात भांगरे साहेबांना विखे पाटलांचा फोन होता की अशोकराव तू उभे राहा, पण त्यावेळेला विजय पोखरकर आणि हेमंत यांनी जाऊन त्यांना कन्व्हिन्स केले का तुम्ही उभे राहू नका, तुम्ही जर उभे राहिले तर ह्या वेळेला नक्की परत तुमचं खापर येईल आणि थोड्या का मतानं का लांबटे निवडून येणार आहे. आणि मग ते थांबले. म्हणजे ह्याही लोकांचं माझ्यावर उपकार आहे, ज्यांनी ज्यांनी भांगरे साहेबांना कन्व्हिन्स केलं. बाकीचे जे कोणी थांबले, मग त्यावेळेला मारुतीचं वयच नव्हतं, बाकीची जी मंडळी ही थांबली, तर यांनी मला सहकार्य केलं. म्हणजे पहिली गोष्ट, जो माझा
व्यासपीठ आहे ते भारदस्त तयार केलं. तर म्हणजे या एकाच सगळ्या एक उमेदवार देण्यासाठी देण्याचा सगळ्यांनी हा प्रयत्न केले. हा म्हणजे नाविलाज असतो का होईना काहींनी थांबले. मनापासून काहींनी नाविलाज नाविलाज असतो तरी थांबले, कारण उमेदवारी मला ही फायनल होती, यात काही हे नव्हतं. आणि मग आता म्हणजे त्यांचे उपकार आहेत, पण मायबाप जनतेचे सगळ्यात सगळ्यात मोठे जास्त आहे. उपकार आहेत की लोक, मी ज्या वेळेला भाजपमध्ये, त्या दिवस मला आठवते एकादश होती, जूनचा महिना होता, गटार अमावस्येच्या दरम्यान काहीतरी वैभव पिचड प्रवेश करणार होता. आणि त्याच्या दरम्यान मी माझ्या ऑफिसमध्ये भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे तिथून निघून कैलासरावच्या घरी जाणार होते. आणि त्या दरम्यान माझं ऑफिस असं सुनं पडलं होतं. मला सोडायला सीताराम भांगरे गाडीपर्यंत आले होते. मी गाडीत बसलो, त्यावेळेला म्हणे आता तुमचं कसं करायचं तुम्ही पहा. आणि मी जाऊन त्यावेळेला इंदुरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं इंदुरी गावामध्ये. तिथं लोकांनी मला, पाऊस चालला होता थोडासा, मला चहा प्यायला बोलवलं. मी चहा घेतला. तिथं साई मंदिर आहे, त्याच्या शेजारीच देऊळ आहे, मग घर आहे. आणि तिथं लोकांनी बसल्या बसल्या म्हटलं का हो डॉक्टर, म्हटलं काय नाही बाबा, असं असं होतंय. तर सहज एक सामान्य माणूस बोलून गेला की डॉक्टर आता तुम्ही ते गेले ना भाजपमध्ये, तुम्ही राष्ट्रवादीचा. मला तो Struck झाला. हा स्ट्रक झाला. आणि मी म्हटलं अरे असं जर आपण सगळ्या मतदारसंघात फिरलो, लोकांना विचारलो, तर मी टाहाकरीला गेलो होतो, फुलपुलावरून पाणी होतं. मी तसा पहिल्यापासून निडर आहे. मी पाण्यातून तिकडे गेलो. लोक मला विचारत होते का हो डॉक्टर काय नाही. म्हटलं काय नाही, आता तुम्हाला विचारायला आलोय, मला निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यावेळेला पिचड ऑलरेडी तिथं जाऊन कुठं प्रवेश घेऊ, कुठं प्रवेश करू, काय करायचं, कसा प्रवेशाचा कार्यक्रम करायचा, ते त्याच्यात मशगूल होते. आणि मग मी तिथं गेलो आणि लोक म्हणे मग आता पाऊस जर नाही उघडला, हे नदीचं पाणी नाही. म्हटलं तुम्ही इथं जेवायला दे, मी देवळात झोपतो. ते लोकांना भावलं. तिथून मी वरती मग टाहकारीतून निघालो, तसा तिरडा पाचपट्टा, आणि मग रोज फिरत होतो मी. रोज कितीतरी तरुणांनी माझे फेसबुकचे अकाउंट चालू केले, व्हॉट्सअपचे ग्रुप झाले. मला वाटतं 100-150 ग्रुप पोरांनी, किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रुप. आणि किरण लामटे असं सगळीकडं सुरू झालं. तर ज्यांनी माझं काम केलं, त्यावेळेला मला लॉन्च केलं, त्या सगळ्यांचं माझ्यावरती उपकारच आहे. म्हणजे जनतेचे उपकार आहेत, त्या तरुणांचे उपकार आहेत. आणि हे सगळं असं उभं राहिलं की बस, म्हणजे लोकांचा प्रतिसाद. मी दादांना सांगितलं होतं, मी लोकांना विचारल्याशिवाय माझा पक्ष ठरवणार नाही. दादा म्हणतो ते प्रवेश करा. मी 1 महिना प्रवेश करताना मी कुणालाच, म्हणजे लोकांना सोडून कुणालाच पुढाऱ्यांचा विचार घेतला नाही. आणि त्यावेळेसही माझ्याबरोबर काय विशेष पुढारी नव्हते. पण त्यावेळेला माझी एक मुलाखत घेतली होती निखिल देशमुख. त्यांनी माझी पहिली मुलाखत घेतली होती का आता काय. तर त्यावेळेला मी सांगितलं का एका महिन्यामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, आणि माझी भूमिका काय राहील, पण मी भाजपमध्ये राहणार नाही. तर त्याचंही मनापासून आभार. म्हणजे तोही निर्भीड एक पत्रकार म्हणून त्यावेळेला काम करत होता. आणि मग ह्या सगळ्या याच्यातून वातावरण तयार होत गेलं. दादांनी सभा दिल्या, मोठ्या साहेबांनी सभा दिल्या, आणि वातावरण त्यावेळेला धनंजय मुंडे साहेबांची पण सभा झाली होती. आणि या सगळ्या सभेतून वातावरण एवढं पेटलं, आणि कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांचे पैसे घेतले मत आपलं आणि मत मला दिले. दुसऱ्यांचे पैसे घेतले आणि बूथ माझे लावले. तर ह्या सगळ्यांची खूप सारे उपकार आहेत माझ्यावरती. त्यानंतर इतक्या मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात, आणि नंतरचे जे 5 वर्ष होते ना, तर निधी इतक्या 1000 कोटीमध्ये असू शकतो हे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं. तो कुठं कसा निधी आला, त्यानं अकोले तालुक्यावर काय फरक पडणार आहे आपण ते बघणार आहोत. पण इतका निधी अजितदादांकडनं आणणं हे गौड बंगाल काय आहे, कसा आणला तो एवढा? काय झालं, पहिल्या वेळेला मी लकी आहे की मी निवडून आलो 2019ला, आणि सत्ताधारी पक्षात सामील झालो. निधी सुरू झाला, आणि कामाचं आधी जिल्हा परिषद सदस्य 2दा असल्यामुळं कामाचा पण आवाका होता. सभागृहात कसं बोलावं याचं पण ज्ञान होतं. आणि अजितदादासारखं, आदरणीय पवारसाहेबांसारखं नेतृत्व त्यावेळेला बरोबर होतं. कामाचा उरक वाढला. परंतु दुसरंच अधिवेशन त्यावेळेला सत्ता स्थापनेतच मला वाटतं खूप 1.5 महिन्याचा कालावधी गेला होता. डिसेंबरमध्ये सत्ता स्थापन झाली होती.
त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब, आपला देवेंद्रजी फडणवीस आणि हे सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून होते. आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब किंवा उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री झाले. असं सरकार स्थापन झालं आणि निधी सुरू झाला. पण मधल्या काळामध्ये फेब्रुवारीमध्ये मला आठवत आहे की 20 फेब्रुवारीला करोनाची साथ पहिल्यांदा पुण्यामध्ये पेशंट सापडलं आणि 2020ला करोनाची साथ आली. त्याच्यामध्ये सगळंच महाराष्ट्र, देश, मी म्हणतो सगळं जग बंद पडलं होतं. तिथं मात्र आम्ही अडचणीत आलो. म्हणजे ते मात्र माझ्यासाठी मोठं संकट होतं, देशासाठी मोठं संकट होतं. आणि त्यावेळेलाही मी पहिल्यांदा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे का मी 50 लाखाचा निधी हा कोविडसाठी दिला. औषधं खरेदी केले, बाकी महाराष्ट्रातून बाकीच्या सगळ्यांनी दिला. आणि त्यावेळेला आपली एक तर आरोग्य यंत्रणा खूप डबघाईला गेलेली होती आणि त्या परिस्थितीत काम सुरू झालं. मग ऑक्सिजन प्लांट उभे राहिले, कुठं अतिदक्षता विभाग सुरू झाला, करोना सेंटर काही कार्यकर्त्यांनी सुरू केले. आणि तो 2020-21 कसा तरी हा काळ निघून गेला. 22ला मात्र कुठून तिथं सावरायची वेळ आणि सरकार जायची वेळ एक झाली. एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजींना सामील झाले आणि सरकार कोसळलं. मग मात्र जो निधी येतोय त्याचा ओघ कमी झाला. 1 वर्ष काय करावं, मंत्र्यांच्या दारात तासोन तास जाऊन बसायचो, 1 रुपया भेटत नव्हता. एका मंत्र्यांच्या दारात 3-3, 4-4, 5-5 तास बसत होतो. मग 22 ते 23चा 1 वर्षाचा काळ विरोधी पक्षात घालवला. आणि 23ला मला वाटतं काहीतरी दादांनी जुलै महिन्याच्या दरम्यामध्ये सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला. आणि 3 का 7 जुलै असा हे होता काळ तो. आणि 2023ला आम्ही सरकारमध्ये सामील झालो. त्यावेळेला आजीदादांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की डॉक्टर आपण असा निर्णय घेतो. तर दादांना मी सांगितलं होतं की दादा आपल्याला काही पवार साहेबांना सोडता येणार नाही. पण ते म्हणे मग तुमचे सगळे ही विकास कामं कशी होणार, आमकं कसं होणार. तेवढ्या सुप्रियाताई त्या दरम्यान आल्या होत्या. आणि मग आमचा ग्रह असा झाला की जसं मागच्या वेळेला सरकार स्थापनेच्या वेळेला जो काही ड्रामा झाला होता तर त्याच्यात पवार साहेबही सामील होते असं अजितदादांचं म्हणणं होतं. सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेला सरकारला जो निर्बंध होता तो उठवायचा होता. तसंच आत्ताच्याही वेळेला आम्हाला असं वाटलं सुप्रियाताई तिथे सगळे तिथे, म्हणजे हा एकत्रित निर्णय फॅमिलीचा. परंतु तो नंतर कळालं की पवार साहेबांचा फोन आला का तो अजितचा निर्णय आहे. तोपर्यंत दादांची शपथ झाली होती उपमुख्यमंत्री म्हणून. मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, एकनाथ शिंदे साहेब झाले होते. आणि मग दोन उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असं सरकार त्यावेळेला स्थापन झालं. आणि आमच्या ज्या काही मधल्या काळामध्ये 1 वर्षात सगळ्या निधीवरती स्थगिती लागल्या होत्या. तर जवळजवळ 200 कोटीच्या आसपासचा निधी होता, त्याच्या स्थगिती उठल्या गेल्या. खरं तर सांगायचं तर मला 2019 ते 20 ह्या काळामध्ये पहिल्यांदा काहीतरी 27 कोटीचा निधी आला होता. दुसऱ्या म्हणजे ट्रायबलचा 27 कोटी, दुसरा 10-15 कोटीचा निधी आला होता. दुसऱ्या वर्षामध्ये साधारणतः ट्रायबलचा 30 आणि दुसरा साधारण 18-19 कोटी. आणि तिसऱ्या वर्षी तसंच काहीतरी समथिंग थोडासा निधी आला होता. म्हणजे अख्खा मिळून माझा 100 कोटीचा पण निधी त्यावेळेला नव्हता. आणि अजितदादांबरोबर गेलो, त्याच्यातही त्याच्या स्थगित्या लागल्या होत्या, त्या सगळ्या उठल्या गेल्या. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र पुरवणी बजेटसह, म्हणजे पुरवणी बजेटला एवढा मोठा निधी येतो हे आम्हाला कधी जुलैच्या बजेटमध्येच जवळजवळ मला सुरुवातीलाच 1200 कोटीचा निधी आला. त्याच्यानंतर परत 1200चे, म्हणजे असा जवळजवळ 2500 कोटीचा निधी मी 2024पर्यंत घेतला. त्याचं कारणच का मी त्या टर्म कंडिशन ठेवून गेलो होतो की मला उपजिल्हा रुग्णालय करायचं, मला MIDC करायची, मला रस्ते पाहिजे, मला हे काम पाहिजे, मला ते काम पाहिजे. हा बॅकलॉग जो होता तो भरायचा. तर त्यावेळेला पिचड साहेब सुद्धा म्हणायचे का हा पोरा केवढा निधी आणतोय कुठून.
म्हणे मी मंत्री असताना एवढा मोठा निधी आणू शकलो नाही, म्हणजे त्यांच्या दाराच्या पुढचे सुद्धा ते खड्डे बुजवू शकले नव्हते. हा पोऱ्या आणतो कुठून निधी? आणि तो निधी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आला, हे माझ्यासाठी मी चिमटी घेऊन पाहत होतो का अरे एवढा मोठा 2,500 म्हणजे तो निधी यायला तसा पुढच्या 25-30 वर्षात जेवढा निधी भेटला नसता जर मी महाविकास आघाडीत असतो तो तेवढा मोठा निधी आला आणि त्या निधीचं युटिलायझेशन खूप केलं. आणि म्हणून आता सध्या ठीक आहे, ठेकेदारांना निधी सोडला जात नाही आहे, आता महाराष्ट्र पाण्यात होता म्हणून अडचणी आहेत, पण त्यांना पण तो निधी येईल. आणि जवळजवळ आतापर्यंत 2,500पैकी फक्त 1,000-1,200 कोटीच्याच निधीची कामं पूर्णत्वाला जाताना जेवढी झाली तेवढी अजून होणं बाकी आहे. म्हणजे ती कामं जेव्हा पूर्ण होतील तर अजून मोठा बदल दिसणार आहे आपल्याला. तर एवढा मोठा. आणि मला आठवतं की मी अजितदादा पवार साहेबांकडे जे मागितलं, पार तुमचं बसस्थानकाचा निधी असो, MIDC असो, उपजिल्हा रुग्णालय, एका तालुक्यात 2 उपजिल्हा रुग्णालय, राजूरला पण होणार आहे, ही पहिली घटना आहे. एका तालुक्यात 2 कोर्ट, मला वाटतं ही एक विशेष बाब आहे. आता सिनियर डिव्हिजन कोर्ट आणलाय, पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग होते, घारगावला पण पोलीस स्टेशन करतोय, घारगावला तिकडे बोट्याला ग्रामीण रुग्णालय करतोय. म्हणजे मी जे मागितलं ते दादानी दिलं, जे जे शक्य आहे ते दिलं. आणि इथून पुढेही या तालुक्याच्या विकासासाठी मला जेवढा निधी आणता येणार आहे तेवढा आणणार आहे. तसंही दादानी मागं शब्द दिला होता की आतापर्यंत 2,500 निधी दिला, पुढच्या वेळेला 4,000+ मी निधी देईन. तर मला खात्री आहे का शेवटपर्यंत मी तेवढा निधी आणेन. तुम्ही आत्ताच जी काही कामं केली त्याचा उल्लेख केलात, त्या सगळ्यांवर आपण वेळेच्या अभावी नाही चर्चा करू शकणार, पण 2 गोष्टींवर आपल्याला नक्की चर्चा करायची आहे की मलासुद्धा त्यातली फारशी माहिती नाही, तर सामान्य जणांना तर नसेलच. आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालय आणल्यामुळं हे जे सध्याचे ग्रामीण रुग्णालय अकोल्याचं असेल किंवा राजूर असेल, याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या सेवा दिल्या जातील? त्या ठिकाणी साधारणतः कशा प्रकारचे स्पेशलिस्ट डॉक्टर 24/7 अवेलेबल असतील आणि कोणत्या दर्जाच्या त्या सगळ्या सोयीसुविधा असतील? किती खाटांची ती साधारणतः रुग्णालय असतील? 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय अकोले शहरामध्ये सुरू आहे काम, आणि 100 बेडचं राजूर इथं उपजिल्हा रुग्णालय होणार आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे. साधारणतः 17 ते 18 डॉक्टरांचा स्टाफ त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असेल, आणि अतिरिक्त स्टाफ जवळजवळ 40-45 कर्मचारी किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग त्याच्यात नर्सेस, शिपाई, स्वीपर अमकं धरून असा मोठा स्टाफ असणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट असणार आहे, हृदयाचा तज्ज्ञ असणार आहे, गायनेकोलॉजिस्ट असणार आहे, पेडियाट्रिशियन असणार आहे, बालरोगतज्ञ, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची अस्थिरोगतज्ञ असणार आहे. ही सगळे स्पेशलिस्ट असणार आहे. म्हणजे जे जिल्हा रुग्णालयामध्ये स्पेशालिटी आहे किंवा ज्या तुम्हाला सुविधा आहेत, ह्या सगळ्या सुविधा इथं ते स्पेशलिस्ट डॉक्टर जवळजवळ इथं असणार आहेत. आणि ते अकोल्यातही असणार आहे, राजूरला असणार आहे. म्हणजे ही माझ्या दृष्टीनं खूप मोठी बाब आहे. हे खरं तर 15-20 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. ते का झालं नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण एवढं सगळं मोठं हे उभं राहणार आहे. म्हणजे आता आमच्या पुढे चॅलेंजेस आहेत की त्या स्टाफसाठीच्या क्वार्टर्स कुठं उभ्या करायच्या किंवा काय, तर हे सगळं करायचं आहे भविष्यात. आरोग्य सुविधा तर सुधारणार आहेतच, मात्र साहेब दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्याचा साधारणतः फारसा उल्लेख कोणी करत नाही, की संपूर्ण उत्तरनगर जिल्हा जो आहे तर तो अकोले तालुक्यातून ज्या नद्या वाहतात त्यांच्यावर सुजलम सुफलम आहे. मात्र ज्या ठिकाणावरून त्या नद्यांचा उगम वगैरे होतो त्या ठिकाणाचा जो आदिवासी समाज आहे तो अजूनही काही गोष्टींपासून वंचित आहे. तुम्ही आता सुरुवात केलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीने. मला पण फिरायची आवड आहे तुमच्यासारखी, बऱ्यापैकी मी फिरतो. मी बघितलं आहे की अगदी बाली वगैरे आहे ना, एकापेक्षा फार काही वेगळं नाही, केरळसुद्धा एकापेक्षा फार काही वेगळं नाही. आपण प्रेझेंट करायला कुठंतरी ते कमी पडतोय. त्याला तुम्ही सुरुवात केली आहे. तो घाटगरकडचा तो रिंग रोड झालेला आहे, त्यानंतर आता हा रंध्याच्या तिथला तो जो पूल आहे काचेचा तो मंजूर होतोय, त्याचं काम आता होतं आहे. याच्या बरोबरीनं त्या समाजाचं सगळी उन्नती व्हावी, सर्वार्थानं त्यांना रोजगार मिळावा तिथल्या तिथंच. आणि त्याबरोबरीनं अकोले तालुका तसा पुण्याला आपण कनेक्ट आहोत, ठाण्याला, नाशिकला आणि मुंबईला कनेक्ट आहोत. तर टुरिस्टसाठी ते फार मोठं डेस्टिनेशन होऊ शकतं. याच्यासाठीच्या काही योजना तुमच्याकडे अजून आहेत का? नक्की. म्हणजे
मधल्या काळामध्ये मला एक, जसं मी कळसूबाई महोत्सव घेतला, अ, म, बाकी इकडं काजवा महोत्सव आपल्याकडे होतो, तर या माझ्या अकोले तालुक्यात असं मला एक आव्हान करून एक महोत्सव घ्यायची इच्छा आहे. पण त्यामध्ये आम्ही प्रकर्षानं काय विचार करतो की रस्ते सगळे चांगले झाले पाहिजे, आलेल्या कुणालाही पस्तावा आला नाही पाहिजे की अरे आलो कुठं. का पहिलं तसंच व्हायचं की रस्ते इतके खराब होते. आता 50% रस्ते 60% रस्ते सुधारलेत, अजूनही 40% रस्ते व्हायचे. मग कुमशेतचा धाराराव असेल तिथपर्यंत मी रस्ता नेण्याचा प्रयत्न केला आहे. आता पावसाळ्यात शनिवार रविवार 3-3.5 हजार लोक, भंडारदऱ्याचा रिंग रोड तो पूर्णत्वाला नाही. मग सांदन व्हॅली आहे, तिकडं घाटनदेवी आहे, हे सगळे आणि खूप सारे फॉल आहेत. म्हणजे मी सांगतो की एवढे सगळे एका ठिकाणी इतके वॉटरफॉल्स नसतील. हा येस, तर ते पाहण्यासाठी लोक येत आहेत. तर तो रस्ता रिंग रोड पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड, आता गुजरात खूप लांब लांबचे पर्यटक तिथं यायला लागलेत. तिथं जे एवढं मोठं तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाला जाता, पूर्ण देशभर फिरतात, पण महाज्योतिर्लिंग कुठं असेल तर ते हरिश्चंद्रगडावरती आहे. तिथं नक्की गेलं पाहिजे. आजूबाजूनं सगळं पाणी आहे, मध्ये महाज्योतिर्लिंग आहे आणि तिथं हरिश्चंद्रेश्वराची वरती मूर्ती आहे, एक महाविशाल गणपती आहे आणि हरिश्चंद्राचा कोकणकडा अप्रतिम आहे. तर हे पाहण्यासाठी खूप दूरदूरून आता लोक यायला लागले. त्याच्या खरं तर जे रील्स बनवणारे त्यांचं योगदान आहे किंवा आपल्यासारखे जे ट्रॅकर्स आहेत त्यांचं योगदान आहे, ज्यांनी जगापुढं हे आणलं. आणि हे आता मी हापाटाच्या कड्यावरती रस्ता नेतोय, तिथं जी सोनकीची फुलं किंवा बाकीची फुलं येत आहेत, तिथला कोकण अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला काचच्या पठारावर जाण्याची गरजच नाही. तर हे सगळे स्पॉट आम्ही डेव्हलप करतोय, ही लोकांपर्यंत आता काचेचा पूल रंध्याला होणार आहे, तो स्पॉट खूप सुंदर आहे. भंडारदऱ्याला आता 2026ला 100 वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्तानं काही स्कुबा ड्रायव्हिंग किंवा बाकीचे हे काही करता येते का, निळवंड्यामध्ये काही बोटिंगचे काही प्रोजेक्ट करतात. तर असं सगळं ह्या 2-5 वर्षात खूप सारं बदलणार आहे. एवढं तर बदललंय. आणि हे सगळं आपल्याला जगापुढं आणल्यानंतर पर्यटनातून सगळ्यात कमी रिस्कचा जर व्यवसाय असेल तर तो पर्यटन आहे. आलं लक्षात? अशी बरीच राज्य, केरळ आहे, अशी कितीतरी, सिक्कीम ही राज्य आहेत, ती बरेच जण पर्यटनावरती अवलंबून आहे. आपल्याला पण इथं जर हे सगळं उभं केलं आणि तरुणांना चांगलं मार्गदर्शन केलं तर हा व्यवसाय अजून खूप सारा वाढेल. म्हणजे तुम्ही पावसाळ्यात आलं का इथं पावसाळा अनुभवायला, धबधबे अनुभवायला लोक येतात. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आले तुम्ही तर इथं फुलं अनुभवायला येतात, फुलांचा निसर्गाचा आविष्कार. त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी तर थंडी, गुलाबी आणि सगळं मस्त वातावरण तो आहे. आणि कुठं मे महिना जवळ येतो तर तुमचा काजवा महोत्सव आहे. म्हणजे 12 पर्यटन. आणि मला आनंद याचा आहे का तरुणांनी स्वतः टेंट घेऊन स्वतःच्या हिमतीवरती हे व्यवसाय उभे केलेत. त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटही सहकार्य करत आहे, इतर डिपार्टमेंटही सहकार्य करत आहे. तर हे सगळं आपल्याला लोकांना, आणि विशेष म्हणजे इथं आदिवासींची पहिला ठकाबाबा गांगड असं प्राण्यांचे आवाज बिवाज काढायचे. आता आमचे उडदावना, पांजरा, घाटघर तिकडं गेलं तर तुम्ही हेंगाडा बिंगाडा, तिकडली पेठेची वाडी, ही लोक ते आदिवासी नृत्य, कामड नृत्य, तुमचं दुसरं भोंडलाया नृत्य ही सादरीकरण करतायत. त्यांनी बाहेरच्या पर्यटकांना हे मोठं अट्रॅक्शन आहे. तर मला वाटतं असं सगळं हे पर्यटनाच्या दृष्टीनं तालुका पुढं जातोय आणि अजून पुढं जाईन. म्हणजे मी सांगतो की बाकीच्या ठिकाणी सुंदरता याच्यामुळं की तिथं गेल्यानंतर थोडीशी हॉटेल्सची व्यवस्था आहे, आर्टिफिशियल तयार केले, येस, रस्ते केलेत आणि म्हणून तिथं सौंदर्य थोडंफार दिसतं. किंवा परदेशात जातो तर तिथं प्लास्टिक पडू दिलं जात नाही, थोडीशी तिथलं व्यवस्थापन. पण त्याच्यापेक्षा येतं किंचितही आपला अकोले तालुका कमी नाही. भरभरून निसर्गाचा आविष्कार आहे, निसर्गानं दिलंय, फक्त त्याची जतन करून लोकांपर्यंत प्रेझेंट करणं गरजेचं आहे. सर, झपाट्याने तुम्ही काम करतच आहात, भरपूर अकोले तालुक्याला दिलं आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मी तुमच्या व्ह्यूमधून बघू इच्छितो की एक 5 वर्षानंतरचा आणि एक 10 वर्षानंतरचा अकोले तालुका आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब कुठं बघतात? खरं तर मी मागच्या 4-5 वर्ष जे काम करतोय
त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत होतो. तर मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होऊन आमदार होण्याचं स्वप्न पाहत होतो, तर ह्या तालुक्याची मी ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. आणि त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये जर पश्चिम पट्ट्यात रोजगार द्यायचा तर पर्यटन हा एक मला पर्याय होता. मधल्या पट्ट्यात जर पर्याय द्यायचा तर मला MIDC जो साखर कारखाना आहे त्याला नीटसे करणं, MIDC आणणं आणि शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देणं हा एक पर्याय होता. आणि पूर्व पट्टा जो आहे तिकडला, तर तिकडं पठार काही दुष्काळी भाग आहे, तर त्या लोकांना पण शेती व्यवसाय सोडून आणि MIDC सोडून पर्याय नव्हता. म्हणून त्यांना मध्यंतरी यावं, इकडच्यांना मध्यंतरी यावं म्हणून मी लिंगदेव येथे MIDC आणली का जेणेकरून तरुणांच्या हाताला काम भेटेल. आता हा झाला रोजगाराचा विषय की तो 5 वर्षात ह्या बऱ्यापैकी निघेल. पर्यटन वाढेल, MIDC सुरू होईल, अजून काही होईल, कारखाना तर टिकवणारच आहे आपण. आणि मग तरुणांना त्यातून रोजगार किंवा ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना रोजगार निर्माण होणार आहे. आता हे झालं. दुसऱ्या दृष्टीनं कल्चरल, पहिली जी होती कपराता पुढारी जाऊन हा धाब्यावरती बसणार, कुठंतरी रेस्ट हाऊसला पार्ट्या चालणार, कुठंतरी तमाशाच्या स्टेजवर जाणार, नाचत बसणार, तर हा सगळा कल्चरल ही बदलून चाललं. आज रामनवमी ज्या ताकदीनं होती त्याच ताकदीनं बाबासाहेबांची जयंती होती, अण्णाभाऊ साठेंची जयंती होती, संदलचा कार्यक्रम होतो, शिवजयंती होती, आदिवासी जागतिक दिन होतो, राघोजी भांगरेंची जयंती पुण्यतिथी होती. म्हणजे हे सगळं जे आहे, म्हणजे पहिलं तर प्रत्येकानं ॲक्सेप्ट केलं पाहिजे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहत आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे. हे सगळं कल्चर ज्याचं त्यानं जोपासलं पाहिजे आणि त्यातून आनंद घेतला पाहिजे. हे मी पूर्ण आत्मसात केलं. त्यामुळं बघा आता सप्ते किंवा हे म्हणजे पूर्वीच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर आपल्या गावात यात्रा राहायची, सप्ते राहायचे, सण राहायचे, होळीचे सण आणि मोठ्या आनंदानं करायचे. तर ते काय, तर तुमच्या कष्टातून परिश्रमातून कधीतरी तुम्हाला निवांत होता येईल, आनंद घेता येईल. आजही तेच आहे ना, आज ते मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. मी पण स्वप्न पाहिलं तर असं हे आपलं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, तर हे व्हावं, तर हे होताना दिसतंय. म्हणजे सगळीकडे त्यामुळं शांतता आहे, कुणी एकमेकावरती थोडंफार ठीक आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या झोळीतही शेण टाकणारी माणसं होते, शिवरायांनाही विरोध करणारे त्यावेळेला पाटील होते, देशमुख होते. तर आजही ह्या काळामध्ये आपण तसा विचार केला तर थोडीफार लोक इकडं तिकडं असणार आहे. पण त्यातल्या त्यात तालुक्यात शांतता, मतदारसंघात कशी शांतता राहील तो माझा प्रयत्न राहिला. आता आपण पुढं जाताना हे झालं, आता रस्ते सगळे टॉप ह्या 5 वर्षात मला पूर्ण करायचे आहेत. दवाखान्याच्या सुविधा, मग उपजिल्हा रुग्णालय उभे राहतील. मग ह्या 5 वर्षात अजूनचं जे काही पोरांना स्पर्धा परीक्षा केंद्र, याच्यामध्ये आता काचेचा पूल होणार आहे. त्या देवीचा घाट जर केला तर अजून त्या घाटघर बिडघर त्या परिसराला तो जवळचा मार्ग मुंबईला जोडणारा राहील. त्यांना रोजगारासाठी आता तिथून घाटघरवरून MIDCला जायचं आहे तर याला यावं लागणार आहे त्यांना, लिंगदेवला. पण ते शहापूरला जायला त्यांना खूप जवळ आहे, अर्ध्या तासात ते शहापूरला पोचत आहे. दवाखाना जायला त्यांना जवळ आहे. म्हणजे पश्चिम पट्ट्याच्या दृष्टीनं तो महत्त्वाचं आहे. तर हे माझ्या अंदाजे हे मी 5 वर्षात पाणी वळण बंधारे होणार आहे, त्यातून पाण्याचा मुळा प्रवरा आढळीचा पाण्याचा प्रश्न मिटेल. त्यात आढळीतमध्ये नवीन मोरदरी म्हणून एक बंधारा आहे, तो पूर्णत्वाला न्यायचा आहे. पिंपळदारावाडीचा बंधारा पूर्णत्वाला न्यायचा आहे. इकडं मुळाखोऱ्यात हे होणार आहे. मुळाखोरी इथं माकडडोह म्हणून आहे प्रवरा नदीवरती, तो बंधारा बांधायचा आहे. इकडं प्रवरा पट्ट्यात मुळापट्ट्यात गेलं तर तिथं आत्ताच मी 55 MCFT जो झाल्यापासून कधी ढापेच टाकले नव्हते, ते ढापे आता टाकले. ते 55 MCFT पाणी वाढलंय. पण आता त्या पठाराला जर प्यायला पाणी द्यायचं असेल तर तिथं त्या पिंपळगाव खांडचं बॅरेजेसचं काम करायचं आहे किंवा तिथं गोडबोले गेट करायचे, लोअर आंबीत करायचे. तर त्यातलं बरंचसं काम माझ्या अंदाजे ह्या 5 वर्षात उरकेल. म्हणजे 100% टँकर बंद माझा मतदारसंघ होऊ शकेल. शिक्षणाच्या दृष्टीने सर्व डिजिटल स्कूल माझ्या निर्माण होऊ शकतील. जिल्हा परिषद शाळा किंवा इतर शाळा आहेत त्या होऊ शकतील. दुसरं, दवाखान्याच्या सुविधा सगळ्या टॉपच्या बऱ्यापैकी उभ्या राहू शकतील. बाकी मग जीवनमान याच्यातून उंचावलं जाणार आहे लोकांचं आणि पर्यटन फुललेलं असेल.
म्हणजे 5 वर्षामध्ये बरंचसं बदललं. जसं 2019 माणूस विसराळू आहे ही चांगली गोष्ट आहे, की जर विसरलं नसतं तर त्याला दुःख आणि सुख याच्यातच गुंतून बसावं लागलं असतं. पण 2019-20 पर्यंत तालुक्याची परिस्थिती काय होती आपण पाहतोय. ती एवढी झपाट्यानं बदलली. ती अजून झपाट्यानं बदलेल आणि बाकी जगाच्या तुडीमध्ये आपण कुठेतरी स्पर्धा करायला लावू. आता त्यातला एक कमतरता आहे की आपल्या तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये, मेडिकल कॉलेज फार्मसी नाहीये, नाही. फार्मसी कॉलेज नाही. तर तो आणण्याचा सुद्धा माझा प्रयत्न आहे. तो एवढ्या 2-5 वर्षात कदाचित पूर्णत्वाला जाईल आणि नाहीच गेला तर पुढच्या 10 वर्षात मात्र 100% ते पूर्णत्वाला जाणार आहे. तर हे सगळं बदलताना दिसणार आहे. पण एवढं पण सांगतो की हे बदलतं जग असलं पण कारखान्याचा धूर ह्या पर्यटनाला त्रास देऊ शकणार नाही. MIDCचा धूर आहे तो ह्या पर्यटनाला त्रास देऊ शकणार नाही. किंवा यांच्यापासून निघालेलं जे काही वेस्टेज आहे त्याच्यामुळं नदी किंवा बाकीच्या परिसराची खराबी होणार नाही. म्हणजे इथल्या धरतीची वसुंधरेची पूर्ण काळजी घेण्याचं काम माझ्याकडनं होणार आहे. पर्यावरणाचं काम पण माझ्याकडनं केलं जाणार आहे पर्यावरणासाठी. तर याच्यासाठी मी तर आहेच पुढं. पण तुम्हाला जाणवलं असेल की एवढे कार्यक्रम होतात. महिला भगिनींचा प्रचंड सहभाग सभांमध्ये. म्हणजे नारी सक्षमीकरण, सबलीकरण, नारी सुरक्षेसाठीचा कायम आमचा प्रयत्न. तर हे सगळं होताना दिसतंय. आणि आज ज्या भगिनी सभांना गर्दी करताय, कार्यक्रमांना गर्दी करताय, आपण धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन हे पण वाढवण्याचा 100% प्रयत्न करतोय. त्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर जी देवस्थान आहे ती क वर्गात नेणं, ब वर्गात नेणं, त्यातून आपलं खरं तर अकोले तालुक्याचं जे दैवत आहे, ग्रामदैवत अगस्ती ऋषी, तर त्यांचं जगातलं हे एकमेव मंदिर आहे. तर ते जगापुढं कसं येईल, तिथं पण आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल हा माझा प्रयत्न राहील. इकडं लिंगदेवचा लिंगेश्वर ते ब वर्गात नेलं आहे. इकडं महाळादेवी ते ब वर्गात नेलं आहे. तिकडं कोतुळेश्वर मंदिर ब वर्गात. मला वाटतं 4-5 देवस्थानं आपण, मूळ माता मंदिर 5 देवस्थानं जवळजवळ ब वर्गात नेली ह्या 1 वर्षात. मागची 5 वर्ष सोडा, ह्या 1 वर्षात. तर एवढा मोठा ट्रिमेंडस चेंज दिसतोय. आणि त्यातून नक्की असे हे पर्यटन स्थळं, धार्मिक पर्यटन वाढलं तर त्यातून पण रोजगार निर्मिती होईल. आणि तो भावनांचा विषय. त्याप्रमाणे पट्टा किल्ला शिवरायांचं तिथं पदस्पर्श झाला. 22 नोव्हेंबर हा पदस्पर्श दिन आहे. आणि तिथं शिवराय जवळजवळ 20-22 दिवस वास्तव्याला होते. एवढं भाग्य त्या किल्ल्याला लाभलंय. तर तिथं पण त्याची डेव्हलपमेंट करायची आहे. बाकी कळसुबाईला रोपवे करायचा आहे. हरिश्चंद्रगडाला रोपवेची परवानगी मागतोय. तो होईल की नाही मला माहीत नाही. पण हरिश्चंद्रगडला रोपवेची आपली इच्छा आहे. कळसुबाईचा रोपवे तो होणारच आहे. मला वाटतं ह्या सगळ्यात पर्यटनाच्या दृष्टीनं खूप मोठी पावलं आहेत. आणि मग हे सगळं एवढ्या 2-5 वर्षात पूर्णत्वाला न्यायचं आहे. आणि तोलारखिंडचा प्रश्न आहे तर पुढच्या 5 वर्षात पाहतो. जसं आपण एखादी प्रश्नपत्रिका सोडवताना सोपे प्रश्न सोडवतो, नंतर अवघड आणि अति अवघड. तर तोलारखिंड हा अति अवघड प्रश्न आहे. तर त्याला पण आपण हात घालणार आहे. आणि नक्कीच माझी श्रद्धा आदरणीय जसं अजितदादावरती आहे, राजकारण म्हणून अजितदादांवरती जशी श्रद्धा आहे तसे माझे आराध्य दैवत माझे आई वडील आहेत. त्याबरोबर ग्रामदैवत अगस्ती ऋषी आहे, आई कळसूआई आहे, घोरपडाई आहे. तर ह्या सगळ्यांच्या श्रद्धेनं मला काम करण्याची ऊर्जा भेटती, ताकद भेटती. राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला जन्माला आलेला असल्यामुळं की कायम नैतिकता ही ठेवली पाहिजे. शब्द दिले ते पाळले पाहिजे. असा कायम धाक कायम मनावरती राहतो की अरे तू राजा हरिश्चंद्राच्या पायथ्याला राहतोय. तिथल्या लोकांनी किंवा ह्या तालुक्यातील लोकांनी तुला मोठं केलंय आणि तू नैतिकतेनं वाग, चांगलं काम कर. आणि ते काम माझ्याकडनं होतंय. मला वाटतं हे माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे. आणि 10 वर्षात हा असाच कामाचा झपाटा माझ्याकडनं राहील. विशेष म्हणजे पठार भागावरती मी दत्त देवस्थान जे आहे अकलापूर, तर तिथं पण 2-3 कोटीचा निधी दिलेला आहे.
मी इकडं जवळे बाळेश्वरचा रस्ता करतोय. म्हणजे असं काही नाही की पहिले संगमनेरकडे दुर्लक्ष व्हायचं ते पठार भागाकडं, तर तिथं पण दुर्लक्ष नाही आहे. आणि अकोले तालुक्यावरती बिलकुल दुर्लक्ष नाही. तर हा सगळं वेगळेपण आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही तालुक्याशी जर कंपॅरिझन केलं तर हे आपल्या मतदारसंघाचं तालुक्याचं वेगळेपण दिसणार आहे. आणि ते अजून चांगलं म्हणजे आज ज्या वाईट प्रवृत्ती ना त्यांना पण विचार करावा लागतंय का आपण सुधरून घेतलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. जे माझ्या विरोधात काम केलं ते पण लोक म्हणतायत की एवढं चांगलं आमदार साहेब काम करताय तर खरंच त्यांच्या कामाला सॅल्यूट केलं पाहिजे अशी विरोधक बोलायला लागलेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की मी 10 वर्षामध्ये विरोधाला विरोध करणारे असू द्यात पण खऱ्या अर्थानं माझा विरोधक 10 वर्षात राहणार नाही याची मला खात्री आहे. सर, आपण जे झपाट्याने काम केलं त्यावरून तुमच्या ह्या ज्या भविष्यातल्या योजना आहेत त्या निश्चितच फलदायी ठरतील. आणि ते जे यश असेल ते हे तुम्ही तालुक्यासाठी यश बघतायत. आणि मला वाटतं ती दैवी शक्तीसुद्धा इतरांसाठी जे कोणी झटत असतं नेहमीच त्याच्या पाठीशी उभी असेल, ती दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी असेल. त्याचप्रमाणे आजपर्यंत अकोला तालुक्यातील सामान्य जन जे तुमच्याबरोबर आहेत, तुमच्या पाठीमागे आहेत, तेही नेहमीच राहतील. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि आपण आम्हाला आपल्या व्यस्त दिनक्रमातून हा संवाद साधण्याची ही संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना मनापासून दीपावली पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला तिमिराकडून तेजाकडनं नेणारी असेल, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी असेल, तुमच्या आयुष्यात श्रीमंती आणणारी असेल अशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.